कायद्यात आहे, कायद्यात बरोबर आहे, तो कायदा त्यांना बाकीच्यांना लागू आहे तसं मलाही लागू आहे आणि त्यामुळे सत्यमेव जयते, उशिरा का होईना सत्याचा विजय होतोच. क्लीन चिट नंतर रवींद्र वायकर सर्वात प्रथम एबीपी माझाशी बोलतायत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, क्लीन चिट अखेर मिळालेली आहे. जो दावा तुम्ही पहिल्या दिवसापासून करत होता, तपास यंत्रणेनं त्यावर शिक्कामोर्तब केले. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय होत असतो. त्या पद्धतीने मी सत्याच्या मागे आहे. त्यावेळेला देखील मी सत्य बोललो होतो, आजही तेच आहे. त्यामुळे सत्याचा विजय हा होतो, उशिरा होत असेल पण होतो. यूडब्ल्यूने स्पष्ट केलं की पालिकेनं जी तक्रार केली होती ती चुकीच्या माहितीनुसार आणि काहीतरी गैरसमज झाला होता त्यांना, म्हणून ती करण्यात आली. नेमका काय गैरसमज झाला? प्रामुख्याने जो गैरसमज आहे की मातोश्री आणि सुप्रीमो हे दोन जागा आहेत. त्याला पहिले सांगितलं की त्या एकच जागा आहे आणि सुप्रीमोच्या जागेवरती, मातोश्रीच्या जागेवरती मी काहीतरी पंचतारा की हॉटेल किंवा काहीतरी बांधतो, तसं काही नव्हतं. ती जागा वेगळी, ही जागा वेगळी. त्याच्यावरती मी पहिला सुप्रीमो नावाचा एक ॲक्टिव्हिटी सेंटर बांधलं होतं. त्या कायद्याने आरजीची ज्या त्यावेळेची गाईडलाईन होती, त्यावेळेला ती जी गाईडलाईन होती त्याला बांधलं होतं. त्याचं मला वाटतं 2002 पासून मी ते काम चालू केलं होतं आणि इतके वर्ष तुम्ही पाहिले सर्व गोष्टी त्या ठिकाणी होत होत्या. आणि त्यामुळे ते पण कायद्यात होता. नवीन कायदा ज्यावेळेला 2017-18 साली झाला, नवीन 34चा आपला डीपी झाला, त्याच्यामध्ये नवीन कायदा आला. ज्या पद्धतीने बाकीच्या लोकांनी आरजीपीजीवरचं बांधकाम केलं, त्या पद्धतीने मी 1888च्या कायद्याच्या अनुषंगाने जे बांधकाम आहे त्याच्यासाठी परमिशन दिली. मला 2 वर्षापूर्वी परमिशन दिली आणि त्या पद्धतीने बांधकाम करत होतो. त्यामुळे ते बीएमसीला रोखायचा प्रश्नच नाही. तर दुसऱ्यांना तुम्ही दिलंय, मी राजकीय म्हणून मग तुम्ही मला हे करता आणि बाकीची लोक कोणीतरी बोलणार की मातोश्रीवरती गेलं, म्युन्सिपाल्टीच्या प्लॉटवरती केलं, तर तसलं काहीच नव्हतं. हेच तर मी त्यावेळेला देखील सांगतो की मी कायद्यात आहे, कायद्यात बरोबर आहे, तो कायदा त्यांना बाकीच्यांना लागू आहे तसं मलाही लागू आहे आणि त्यामुळे सत्यमेव जयते, उशिरा का होईना सत्याचा विजय होतोच. कोर्टात सुद्धा हे प्रकरण गेलं होतं, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का कुठेतरी राजकीय हेतूनच हे प्रेरित आरोप होते जे सुरुवातीपासून करण्यात आले? सुरुवात किरीट सोमय्या यांनी केली होती. आता राजकीय हेतूने केले, कशाने केले याच्यावरती मी जात नाही. पण कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये देखील मुंबई महानगरपालिकेने ॲफिडेव्हिट म्हणजे 2000 आता मे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी 20 तारखेला केलं ॲफिडेव्हिट. त्यावेळेलाच एक क्लोज झालेला आहे. यांना काय उशीर झाला मला कळत नाही. जर सुप्रीम कोर्टामध्ये मुंबई महानगरपालिकेने ॲफिडेव्हिट देऊन ते की बाबा ते लेटर दिलेलं आहे, मी विड्रॉ करतो सांगितल्यानंतर काहीच राहत नाही, हे उशीर झालेलं आहे. उलट तुमच्या क्लीन चिटचा सुद्धा राजकीय मुद्दा केला जातोय. संजय राऊतांनी म्हटलंय की क्लीन चिट देणं आता काही नवीन नाहीये. उद्या फक्त दाऊद इब्राहिमला क्लीन चिट द्यायची बाकी आहे, बाकी सगळ्यांना हे सरकार क्लीन चिट देतं. संजय राऊत काय म्हणतात याच्याकडे मी जातच नाही. कोणीतरी काहीतरी बोलतं किंवा काही माहीत नाही किंवा त्यांना सत्यता माहीत असेल तर त्यांनी तसं बोलावं, त्याच्यावरती मी काही भाष्य करत नाही. तर हे होते रवींद्र वायकर, जे स्पष्टपणे सांगतायत की सत्याचा विजय झालेला आहे. ज्या काही परवानग्या घेतलेल्या होत्या आणि जे काही बांधकाम करण्याचं प्रस्तावित होतं ते कायद्याला धरून होतं आणि हाच दावा त्यांनी कोर्टात सिद्ध केलेला आहे आणि तपास यंत्रणेनं सुद्धा तो मान्य करत रवींद्र वायकर यांच्या विरोधात झालेली तक्रार आणि जो नोंदवलेला गुन्हा होता त्यात तथ्य नसल्याचं म्हणत त्यांना या प्रकरणातनं क्लीन चिट दिली आहे. कॅमेरामन अनुप रस्तोगी, साम्या राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.